इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आचारसंहिता सुरू असून लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने हद्दीतील अवैध शस्त्रे व अंमली पदार्थ यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश हे ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत। त्यामुळे रात्री गस्त घालत असताना मध्यवर्ती पोलिसांनी गांजा आणि MD ड्रग्ज विकणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। 11 एप्रिल रोजी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते। ते हद्दीत गस्त करत असताना त्यांनी 11:30 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील वेदांता कॉलेज बॉक्स क्रिकेट ग्राउंडच्या गेटसमोर उद्योग विहार कंपनीच्या कंपाऊंडच्या बाजूला विठ्ठलवाडी स्टेशन रोड या ठिकाणी एक व्यक्ती मोटरसायकलवर थांबून पोलिसांना पाहून कावराबावरा झाल्याचे पोलिसांना दिसल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय गेला। त्यामुळे पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून त्याचे नाव विचारले। त्याने आपले नाव आकाश प्रेम पंजवाणी सांगितले। आकाशची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 10 ग्राम वजनाची MD पावडर हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरचा अंमली पदार्थ तो विक्री करण्याकरिता आले असल्याचे सांगितले। त्याच्याकडून नमूद अंमली पदार्थ व होंडा ॲक्टिवासह एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल घेण्यात आला आहे। आकाशला अटक करून त्याच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। सदर अटक आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्याने सदरचा अंमली पदार्थ हा रोहित अशोक कुमार गुप्ता उर्फ रवी याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले व त्यानुसार अधिक तपास व खात्री करून सदर गुन्ह्यात रोहित अशोक कुमार गुप्ता याला उल्हासनगर कॅम्प नंबर 2 राहुल नगर टेलिफोन एक्सचेंजच्या समोर गोल मैदान येथून 14 एप्रिल रोजी अटक केली आहे। त्यासोबतच दोन्ही आरोपींकडे पुन्हा अधिक तपास केला असता त्यांनी सदर अंमली पदार्थ हा सॅम याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले आहे। त्याबाबत अधिक तपास करून नमूद गुन्ह्यात समीर जेठा खत्री उर्फ सम्या ह्याला कॅम्प नंबर 3 येथील राहत्या घरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चोपडा कोर्ट परिसर येथून अटक केली आहे। या तिन्ही आरोपींकडून 3,18,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तसेच 5 एप्रिल रोजी गस्तावर असताना मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील एका पथकाला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सोमनाथ सोनावणे हा संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळताना दिसला। त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 72,000 रुपये किमतीचा 6 किलो गांजा मिळून आला आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा MD इतर नशिले पदार्थांच्या बाबतीत माहिती काढा। त्यानुसार आमची DB टीम AP सावंत चिटणीस साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते। त्यात 6 किलो गांजा होता ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम MD मिळालं होतं। त्या MD मध्ये जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते। असे 3 MD मध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि MD मध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण MD व इतर साहित्य देऊन जप्त केले आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून। तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे। याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे आणि जो MD मिळालेला आहे त्या MD मध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी MD मध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये असे 4 नाव आहेत। MD साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे, 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला।